एकीकडे अमरावतीमध्ये भाजपचा महापौर कोण होणार अशा चर्चा आता रंगू लागल्यात। बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठका होत आहेत। 3 नावं सध्या चर्चेत आहेत। अंतिम मान्यतेसाठी कोर कमिटीकडे ही नावं पाठवली जाणार आहेत। भाजप पुरुष महापौर देणार अशी सूत्रांची माहिती आहे। मॅजिक फिगर्स जुळवण्यासाठी आता हालचाली वाढल्याचं दिसतं। आणि अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकुडे सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेंद्र, सध्या अमरावतीमध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळतं आणि पुरुष महापौर होणार अशी माहिती मिळते? कल्याणी, खरं तर स्पष्ट बहुमत जे आहे ते अमरावतीमध्ये कुठल्याच पक्षाला मिळालेलं नाहीये। त्यामुळं महापौर पदासाठी निश्चितच अनेक पक्षांची दमछाक या ठिकाणी होणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी काल अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये भाजपचाच महापौर होणार अशी माहिती जी आहे ती मिळाली आणि 3 पुरुषांची नावं देखील कोर कमिटीकडे पाठवण्यात आलेली आहेत। असं असलं तरी ही या पक्षाला कोर कमिटीकडे नावं जरी गेली असतील तरी भाजपचा महापौर बसवण्यासाठी त्यांना मोठी दमछाक करावं लागणार आहे, कारण का स्पष्ट बहुमत नाही। सोबत त्यांना रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष देखील घ्यावा लागणार आहे आणि शिंदे सेना देखील सोबत असणार। मात्र तरीही मॅजिक फिगर जी आहे ते पूर्ण होत नाही। यामध्ये बहुजन समाज पार्टीची जे 3 उमेदवार आहेत त्यांची महत्वाची भूमिका या ठिकाणी राहणार आहे। नेमकं अशा परिस्थितीमध्ये भाजप आपला मॅजिक फिगर कशा पद्धतीनं जुळवतो आणि कशा पद्धतीनं महापौर जे आहे ते आपल्या हाती घेतं हे देखील देखणं महत्वाचं आहे। आजची 2 तारीख आहे आणि आज नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे। 6 तारखेला जो आहे ते अमरावतीचा महापौर जो आहे तो ठरणार आहे। अशा परिस्थितीमध्ये भाजप नेमकं काय खेळी खेळते आणि कशा पद्धतीनं महापौर पद काबीज करते हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की स्पष्ट बहुमत जे आहे ते भाजपला मिळालं नाही। दुसरीकडे काँग्रेस देखील आपल्या पद्धतीनं महापौर पदासाठी प्रयत्न करत आहेत। कल्याणी, नक्कीच, त्यामुळे महापौर पद नेमकं कुणाच्या गळ्यात पडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।